नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा. आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं मूळ स्वरूप काय आहे, त्या कशा बनलेल्या असतात आणि त्यांना चालवणारी शक्ती म्हणजे ऊर्जा ती कुठून येते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे शोधणार आहोत. चला तर मग याची सविस्तर माहिती घेऊया. सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया. आपण सगळे शाळेत फळ्यावर खडूने लिहिलेलं पाहतो. जेव्हा खडूने फळ्यावर लिहितो तेव्हा काय होतं? खडूचा आकार थोडा कमी होतो आणि त्याचे कण फळ्याला चिकटतात. आणि जेव्हा पण डस्टरने फळा पुसतो आणि तो डस्टर आपटतो तेव्हा त्यातून खडूचेच बारीक कण खाली पडतात. हे अगदी बरोबर आहे. आणि हेच या भागातली मूळ संकल्पना स्पष्ट करतं. यावरून हे सिद्ध होतं की खडू ही एकच वस्तू नसून तो अनेक सूक्ष्म कणांपासून बनलेला आहे. हो. फक्त खडूच नाही तर आपल्या स्रोतांमध्ये इतरही उदाहरणं दिली आहेत. जसं की करवतीने लाकूड कापताना लाकडाचा भुसा खाली पडतो. तो भुसा म्हणजे लाकडाचेच कण असतात. अगदी. किंवा कोळसा किंवा खडीसाखर जेव्हा खलबत्त्यात कुटली जाते तेव्हा तिची पावडर किंवा बारीक कण तयार होतात. बरोबर. अगदी लोखंड किंवा तांब्यासारख्या कठीण धातूंना कांशीने घासल्यावरही त्यांचे कण तयार होतात. म्हणजे थोडक्यात पेन्सिल, कागद, गहू, लोखंड, तांबे, कोळसा यांसारखे आपल्या सभोवताचे सर्व पदार्थ हे सूक्ष्म कणांपासून बनलेले असतात. पण हे कण किती लहान असतात? इथेच खरी गंमत आहे. आपल्याला डोळ्यांनी दिसणारे हे कण सुद्धा, म्हणजे तो खडूचा कण म्हणा किंवा लाकडाचा भुसा, ते सुद्धा प्रत्यक्षात लाखो अतिसूक्ष्म कणांनी एकत्र येऊन बनलेले असतात. हे मूळ कण इतकी लहान असतात की ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. अच्छा. स्रोतामध्ये दिलेलं एक सुंदर उदाहरण म्हणजे खिडकीच्या फटीतून येणाऱ्या उन्हाच्या तिरपेत आपल्याला जे धुळीचे कण तरंगताना दिसतात. हो, दिसतात. तेच यात सूक्ष्म कणांचं उत्तम उदाहरण आहे. आणि ही जी पदार्थ कणांनी बनलेले असतात ही संकल्पना आहे ती भारतात फार पूर्वी मांडली गेली होती, नाही का? होय. आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. स्रोतानुसार ही संकल्पना कणाद महर्षी यांनी इसवी सनापूर्वी 6व्या शतकात मांडली. 6व्या शतकात म्हणजे 2500 वर्षांपूर्वी. अगदी. त्यांचा जन्म गुजरातमधील प्रभास क्षेत्र येथे झाला होता आणि त्यांचं मूळ नाव उलूक असं होतं. त्यांनीच सांगितलं की जगातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांची बनलेली आहे आणि त्या कणाला त्यांनी पीलव असं नाव दिलं होतं बरं का. पीलव. फारच रंजक आहे. ठीक आहे, आता आपण पदार्थांच्या अवस्थांबद्दल बोलूया. आपल्या स्रोतामध्ये पाण्याचं उत्तम उदाहरण दिलेलं आहे. पाणी आपल्याला निसर्गात स्थायू म्हणजे बर्फ, द्रव म्हणजे पाणी आणि वायू म्हणजे वाफ या तिन्ही अवस्थांमध्ये आढळतं. हो. आणि यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की अवस्था बदलली तरी पाण्याच्या प्रत्येक कणाचं स्वरूप तेच राहतं. अच्छा. बदलतो तो फक्त त्या कणांच्या मांडणीतला फरक. स्रोतातील चित्रांप्रमाणे स्थायू अवस्थेत म्हणजे बर्फामध्ये हे कण एकमेकांच्या अगदी जवळ घट्ट रचलेले असतात. एकदम पॅक्ड. हो. द्रव अवस्थेत म्हणजे पाण्यात यामध्ये कण थोडेसे सैल असतात आणि एकमेकांवरून घसरू शकतात. म्हणून त्याला आकार नसतो. बरोबर. आणि वायू म्हणजे वाफेमध्ये यामध्ये कण एकमेकांपासून खूप दूर आणि मोकळेपणाने फिरत असतात. आणि याच वेगवेगळ्या मांडणीमुळे बर्फ, पाणी आणि वाफ यांच्या गुणधर्मांमध्ये फरक दिसून येतो. अगदी. आता एक छोटा पण महत्वाचा प्रश्न. पदार्थ आणि वस्तू यात काय फरक आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि यासाठी स्रोतामध्ये एका कुंभाराच्या दुकानाचं उदाहरण आहे. तिथे माठ, पणत्या, कुंड्या अशा अनेक वस्तू विकायला ठेवलेल्या असतात. हो. या सगळ्या वस्तू वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत. तो म्हणजे माती. म्हणजे माती हा पदार्थ झाला आणि माठ, पंती या वस्तू झाल्या. अगदी बरोबर. यावरून हे स्पष्ट होतं की वस्तू यांना एक विशिष्ट आकार आणि रचना असते आणि वस्तू या पदार्थांपासून बनवलेल्या असतात. जसं लाकूड हा पदार्थ आहे तर टेबल, खुर्ची आणि बॅट या वस्तू आहेत. अगदी तसंच. छान. आता या धड्यातील शेवटच्या भागाकडे वळूया. ऊर्जा. आपण खूप धावल्यावर आपल्याला थकवा का येतो? किंवा गाडीतलं पेट्रोल संपल्यावर गाडी का थांबते? याचं कारण आहे ऊर्जा. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. गाडीमध्ये पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून ऊर्जा मुक्त होते
आणि त्यामुळे गाडी चालते. ते एक कार्य आहे. आणि आपल्या शरीरातही अन्नाच्या ज्वलनातून ऊर्जा निर्माण होते. पण ही ऊर्जा फक्त उष्णतेच्या स्वरूपात असते का? नाही. उष्णता हे ऊर्जेचे एक रूप आहे, पण एकमेव नाही. धावणारी व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाडीमध्ये उष्णता ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेत होतं. गतीज ऊर्जा. हो, गतीज ऊर्जा म्हणजे गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा. स्रोतानुसार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे पवनचक्कीची पाती फिरतात, शिडाच्या बोटी चालतात. हो. ही सर्व कामं वाऱ्यातील गतीज ऊर्जेमुळे शक्य होतात. अच्छा. म्हणजे आपल्या घरातील पंखा, मिक्सर, पाण्याचा पंप ही उपकरणं सुद्धा गतीज ऊर्जेवर चालतात. पण त्यांना ही ऊर्जा विजेपासून मिळते? बरोबर. त्यांना ती विद्युत ऊर्जेपासून मिळते. याचा अर्थ विद्युत हे सुद्धा ऊर्जेचं एक रूप आहे. नक्कीच. उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत आणि गतीज ही ऊर्जेची विविध रूपं आहेत. आणि आजच्या जगात इंधन म्हणजे कोळसा, पेट्रोल, डिझेल, CNG, LPG आणि वीज हे आपले ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. पण यातील कोळसा आणि खनिज तेल यांसारखे इंधनांचे साठे मर्यादित आहेत. मग भविष्याचं काय? हाच तर चिंतेचा विषय आहे. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये सौर ऊर्जा आणि अणुऊर्जेसारख्या पर्यायी स्रोतांवर भर दिलाय. ते महत्वाचं आहे. सूर्य, वारा आणि पाणी हे ऊर्जेचे कधीही न संपणारे स्रोत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांच्या वापरामुळे प्रदूषणही होत नाही. पण यातही एक अडचण आहे, नाही का? हो. या पद्धती सध्या खूप महाग आहेत असंही स्रोतात नमूद केलंय. मग आता काय करायचं? त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ऊर्जेचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्याची सवय लावणं हे आजच्या काळात खूप गरजेचं आहे. ऊर्जेची बचत. तर आज आपण काय शिकलो? प्रत्येक पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेला आहे. त्याला स्थायू, द्रव आणि वायू अशा अवस्था असतात. आणि कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा म्हणतात. आणि तिची विविध रूपे व स्रोत आहेत. हो. आणि या चर्चेतून एक महत्त्वाचा विचार पुढे येतो. ऊर्जा निर्मितीसाठी, मग ती कोणत्याही पद्धतीनं असो, पर्यावरणातील साधनांचा वापर होतो आणि खर्चही येतो. त्यामुळे ऊर्जेचा वापर जपून करणं ही काळाची गरज आहे. आणि जाता जाता एक विचार करण्यासाठी प्रश्न. कणाद महर्षींनी सांगितलेला पीलव हा अविभाज्य कण आणि आजच्या आधुनिक विज्ञानातील अणू आणि त्यातील इलेक्ट्रॉन, प्रोटॉन यांची संकल्पना, यात काही साम्य किंवा फरक आढळतो का? यावर नक्की विचार करा.